संघर्षातून आपल्याला मिळालेल्या स्वातंत्र्याची आठवण करून देणारा हा दिवस आहे। अनेक ज्ञात अज्ञात वीरांच्या बलिदानामुळे आपण आज स्वतंत्र भारतात स्वाभिमानाने उभे आहोत। त्यांच्या कार्याला विनम्र अभिवादन करून मी माझ्या या मनोगताची सुरुवात करते। आजचा हा स्वातंत्र्य दिन माझ्यासाठी विशेष असा भावनिक प्रसंग आणि अतिशय संस्मरणीय असा प्रसंग आहे, कारण देवपिंपरी येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका म्हणून हा माझा पहिलाच स्वातंत्र्य दिन आहे। आणि महत्वाचं म्हणजे ग्रेडेड मुख्याध्यापिका म्हणूनही प्रथमच या शाळेत रुजू होण्याची संधी मला मिळाली आहे। आणि मी या शाळेत रुजू झाल्यापासून या गावाने, या शाळेने आणि येथील प्रेमळ माणसांनी मला ज्या आत्मीयतेने स्वीकारले त्याबद्दल सर्वप्रथम मी आपल्या गावाचं ऋण व्यक्त करू इच्छिते। सर्वांची मी मनपूर्वक ऋणी आहे। तर आपलं गाव हे शिक्षण, संस्कार आणि सहकार्य, सामाजिक एकतेची समृद्ध अशी परंपरा जपणारं असं गाव आहे, असं माझं मत आपल्या गावाविषयी झालंय। आपल्या गावाच्या शाळेच्या विकासामध्ये ग्रामस्थांचा सहभाग आहे। शाळेविषयी त्यांची आत्मीयता, मुलांच्या प्रगतीविषयी, शिक्षणाविषयी त्यांची जागरूकता सदैव मला दिसून येते आणि हीच आपल्या शाळेची, आपल्या गावाची खरी ताकद आहे असं मला वाटतंय। गाव आणि शाळा यांचं नातं जितकं घट्ट असेल तितकं आपल्या विद्यार्थ्यांचं भविष्य आणखी उज्ज्वल होईल यावर माझा दृढ विश्वास आहे। आपली जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ही या गावाचा अभिमान आहे। अनेक वर्षांपासून या शाळेने गुणवत्तापूर्ण शिक्षण, संस्कार, क्रीडा, सांस्कृतिक उपक्रम, पर्यावरण संवर्धन, स्वच्छता, वृक्ष लागवड, विद्यार्थी विकास आणि विविध उपक्रमांमधून उल्लेखनीय अशी प्रगती केली आहे। मी सर्व गावकऱ्यांना सांगू इच्छिते की आमचं जे मुख्य ऑफिस असतं डायरेक्ट, ते आमची मातृशाळा, आपली जशी मातृशाळा असते तसंच आमची मातृसंस्था आहे, ते सुद्धा आपल्या शाळेचं कौतुक करत असतात। त्यामुळे या शाळेचं मुख्याध्यापक पद सांभाळताना आम्हाला निश्चितच अभिमान वाटतो। पण मी सांगू इच्छिते की आज शिक्षण हे केवळ पाठ्यपुस्तकापुरतं मर्यादित राहिलेलं नाहीये, तर नवीन शैक्षणिक धोरण, तंत्रज्ञानाचा वापर, कृती आधारित शिक्षण, कौशल्य विकास, वाचन संस्कृती, वैज्ञानिक दृष्टिकोन असे अनेक मूल्य आपल्याला विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक आहेत। आपल्या शाळेत प्रत्येक विद्यार्थी आत्मविश्वासपूर्ण, सुसंस्कृत, जबाबदार आणि राष्ट्रप्रेमी नागरिक म्हणून घडावा ही आमची ध्येयदृष्टी आहे। प्रिय पालक हो, मुलांच्या शिक्षणात शाळा आणि पालक हे दोन समान भागीदार आहेत। शिक्षक शाळेत ज्ञान देतात तर पालक घरात संस्कार देतात, आणि या दोन्ही गोष्टींचा सुंदर संगम झाला तर विद्यार्थ्यांच्या यशाचा पाया अधिक मजबूत होतो। म्हणून आपण सर्वांनी शाळेच्या प्रत्येक उपक्रमामध्ये सक्रिय सहभाग घ्यावा, मुलांच्या नियमित उपस्थितीकडे लक्ष द्यावे। हा एक महत्वाचा मुद्दा आहे। मुलांची उपस्थिती नियमित असावी, त्यांच्याशी तुम्ही सुद्धा संवाद साधा, त्यांचे म्हणणं काय आहे ते समजून घ्या, शिक्षणाला सर्वोच्च प्राधान्य द्या अशी मी नम्र विनंती करते। प्रिय विद्यार्थी मित्रांनो, तुमच्याशी पण मला बोलायचंय। आज आपण स्वातंत्र्याचा उत्सव साजरा करत आहोत, पण स्वातंत्र्य म्हणजे केवळ अधिकार नाही। शिकलात ना तुम्ही स्वातंत्र्य म्हणजे काय? आपल्याला संविधानाने दिलेला तो एक महत्वाचा असा अधिकार आहे, पण त्याबरोबर कर्तव्याची जाणीव सुद्धा आपल्याला त्याच्यात अंतर्भूत आहे। आपल्या राष्ट्रध्वजाचा, संविधानाचा, शिक्षकांचा, आपल्या पालकांचा, आपल्या गावाचा सन्मान करणं, प्रामाणिकपणे अभ्यास करणं हेच तुमचं काम आहे। मोठी स्वप्न पहा। तुम्हाला मोठं व्हायचंय की नाही? म्हणून तुम्ही मोठी स्वप्न पहा, कठोर परिश्रम करा आणि आपला असं यश मिळवा की आपल्या या देवपिंपरी गावाचं नाव सगळी दूर उज्ज्वल झालं पाहिजे। माझ्या सहकारी शिक्षकांसाठी सुद्धा मी काहीतरी बोलू इच्छिते। त्यांना मी सांगू इच्छिते की आपल्यावर मोठी जबाबदारी आहे। प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये दडलेली क्षमता ओळखून त्याला योग्य दिशा देणं, शिक्षण आनंददायी करणं आणि शाळेला उत्कृष्टतेच्या नव्या उंचीवर नेणं हे आपलं सामूहिक ध्येय आहे। आपण सर्वांनी एक संघ म्हणून काम केलं तर या शाळेची प्रगती निश्चितच वेगाने होईल।
देवपिंपरी गावाच्या सर्वांगीण विकासात शाळेची भूमिका अत्यंत महत्वाची आहे. ही शाळा ज्ञानाचे केंद्र, संस्कारांचे मंदिर आणि समाज परिवर्तनाचे प्रभावी माध्यम बनावी अशी माझी मनापासून इच्छा आहे. शाळेची गुणवत्ता, विद्यार्थ्यांची संख्या, शैक्षणिक निकाल, क्रीडा आणि सांस्कृतिक यश, डिजिटल शिक्षण, स्वच्छ आणि हरित परिसर आणि पालकांचा वाढता सहभाग या सर्व बाबींमध्ये आपण सगळे मिळून एक नवीन आदर्श निर्माण करूया असं मी सर्वांना आवाहन करते. या स्वातंत्र्य दिनाच्या पावन निमित्ताने आपण सर्वांनी एक संकल्प करूया. आपल्या गावातील एकही मूल शिक्षणापासून वंचित राहणार नाही. प्रत्येक विद्यार्थी नियमित शाळेत येईल. वाचन, विज्ञान, क्रीडा, संस्कार आणि स्वच्छता या क्षेत्रात आपली शाळा तालुक्यात आणि जिल्ह्यात आदर्श ठरेल आणि देवपिंपरी हे शिक्षण प्रेमी गाव म्हणून अधिक उज्ज्वल ओळख निर्माण करेल अशी मला आशा आहे. शेवटी या शाळेच्या प्रगतीसाठी सदैव सहकार्य करणाऱ्या ग्रामपंचायतीचे, शाळा व्यवस्थापन समितीचे, पालकांचे, ग्रामस्थांचे, माझ्या सर्व सहकारी शिक्षकांचे आणि माझ्या सर्व विद्यार्थी मित्रांचे मनपूर्वक आभार मानते. आपल्या सर्वांच्या सहकार्याने आपण ही शाळा नव्या यशशिखरावर घेऊन जाऊ असा मला विश्वास आहे. चला, स्वातंत्र्याच्या या अमूल्य वारशाचे जतन करूया, शिक्षणाचा दीप अधिक प्रखर करूया आणि सशक्त, सुसंस्कृत आणि आत्मनिर्भर भारताच्या निर्मितीसाठी एकजुटीने कार्य करूया. भारत माता की वंदे, जय हिंद, जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. धन्यवाद.